नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। 23 वर्षीय कामगाराचा संशयास्पद मृत्यू, मृतदेह कारच्या डिक्कीत लपवल्याचा आरोप। गिरगावातील हॉटेलवर पोलिसांची कार्यवाही, देहव्यापार प्रकरणात मराठी अभिनेत्रीचा उल्लेख। शेतकऱ्यांना मोठा दिलासा, गोंड खनिजावरील रॉयल्टी पूर्णपणे माफ। आज सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली। रेफरीच्या निर्णयाने फुटबॉलमध्ये मोठा वाद, अखेरच्या क्षणी पोर्तुगालचा विजय। मुंबईत तिसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस, लोकल उशिराने तर सखल भाग जलमय। पुणे लोणावळा स्टनबाजीचा धुमाकाळ, पर्यटकांचा जीव धोक्यात। पुणे आणि लोणावळ्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा रेड अलर्ट। सिया गोयलच्या व्हिडिओची जोरदार चर्चा, सोशल मीडियावर खळबळ। दादर भुसावळ खानदेश एक्सप्रेस आता आठवड्यातून 6 दिवस धावणार। शेतात राबणाऱ्या महिलांना मिळणार शेतकऱ्याचा अधिकृत दर्जा। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 24 तासात 13 फुटांनी वाढ। मुंबईकरांनो सावध रहा, पुढील 3 तासासाठी मुसळधार पावसाचा इशारा। पोलीस हे जनतेचे सेवक, मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट ताशेरे। मुंबई डोंबिवली प्रवास अवघ्या 15 मिनिटात, नवीन मार्ग लवकरच सुरू। पुणे रायगडसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, पुढील 72 तास महत्त्वाचे। नागपूर जीएमसी मध्ये दुर्मिळ रोबोटिक शस्त्रक्रिया, डॉक्टरांनी रचला इतिहास। विदर्भासाठी आनंदाची बातमी, जुलैच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पावसाचा अंदाज। लॉरेन्स बिस्नोच्या भावाची कोर्टात विनंती, सरेंडरची परवानगी मागितली। मुंबईत पावसाचा कहर कायम, 3 दिवसात 5 जणांचा मृत्यू। महाराष्ट्र टीईटी पेपर लीक प्रकरणात आणखी 3 आरोपी अटकेत। मासेमारीला गेलेल्या मच्छीमारावर वीज कोसळली, जागीच मृत्यू। शाळांच्या 3000 कोटींच्या थकबाकीवर शिक्षक मंत्र्याचे स्पष्टीकरण। तब्बल 15 वर्षांनंतर 9 पोलीस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा। राज्यभर पावसाचा जोर कायम, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले। सध्या इतकाच, बघत रहा लोकतंत्र मिरर।